लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा विचार करत असाल तर यात काय तोटे आहेत किंवा काय फायदे आहेत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना कमी जबाबदाऱ्या आपल्याला दिसून येतात, तसेच एकत्र राहण्याच्या बाबतीत कोणतेही सामाजिक किंवा कायदेशीर बंधन नसते आणि विशेष म्हणजे लग्नात अनेक तडजोडी या कराव्या लागतात, परंतु या परिस्थितीमध्ये ते टाळता येतात। त्याचप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिप बाबत कमी कायदेशीर समस्या असतात, परंतु लग्नाच्या बाबतीत सर्वात मोठी समस्या म्हणजे घटस्फोट घेणं। म्हणूनच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना कायदेशीर बाबी ह्या टाळता येतात। तसेच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आर्थिक स्वातंत्र्य देखील असते। यामध्ये जो खर्च होणार आहे तो विभागता येतो। तसेच लिव्ह इन रिलेशनचा सर्वात मोठा तोटा म्हणजे समाज आजही हे संबंध स्वीकारत नाही आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे वचनबद्धता। जर आज तुम्ही ठरवले आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये येणं आणि आल्यानंतर जर तुमचं एकमेकांशी पटत नसेल किंवा एकमेकांवर आरोप होत असतील तर अशा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये न आलेले चांगले। त्यामुळेच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये येण्यापूर्वीच या सर्व बाबींवर विचार नक्की करावा की आपल्याला याचा काय फायदा आहे किंवा याचा काय तोटा होऊ शकतो। त्यानंतरच ठरवा लग्न करायचं की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं।